करने की क्या बात है। विद्यार्थी सेनेचा विजय असो। माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शन आंदोलन करणार आहोत। या आंदोलनाचा मुख्य उद्दिष्ट एक आहे की आता सध्या सुरू असलेलं अवकडं वर्गीकरणावर होत असलेलं महाराष्ट्रभर आंदोलनं आणि दोन जातीमध्ये जन्माला आलेली तेढ आणि सामाजिक सलोखा बिघडत असलेली परिस्थिती, या परिस्थितीला एकत्र करण्यासाठी बौद्ध आणि मातंगांना एकत्र करून याच्यामध्ये समझोता आंदोलन आपण करतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतोय की हे झालेले वाद थांबून मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा। काय आमचा काय घ्यावा याला विरोध नाही, पण घेताना या समाजामध्ये वाद होणार नाही, या समाजामध्ये एकामेकाच्या विरोधात एखादी मूव्हमेंट उभी राहून त्याच्यापासून काही वाईट कृत्य जन्माला येऊ नये याची दक्षता घ्यावी आणि बाबासाहेबांचं संविधान अखंड ठेवून येणाऱ्या काळामध्ये निर्णय चांगला घ्यावा। यासाठी आपण यावेळेला एक आंदोलन उद्या 27 तारखेला आपण पत्र देणार आहोत आणि त्याच पत्राबरोबर गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपण एक पत्र दिलं होतं की पाचगणी महाबळेश्वरमध्ये जे भूसंकलन सुरू आहे त्या भूसंकलनाचा परिणाम डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावांना होतो आणि ते ज्या गावांना याचा त्रास होतो त्या गावातले शेतकरी भयभीत आहेत आणि त्यामुळं जे बंगले, जे अतिक्रमित घरं जी पाचगणी महाबळेश्वरला डोंगराच्या कपारीला कडेला बांधलेली आहेत, निसर्गापाशी जवळ जाऊन बांधलेली आहे आणि निसर्ग आमचा असं म्हणणाऱ्या लोकांनी या घरांना जन्म दिलेला आहे, तेव्हा ही घरं सील करावीत आणि ती घरं डिमॉलिश करावी म्हणजे खाली राहणारी जी गरीब मंडळी आहे, जी शेतकरी मंडळी आहेत ते सुरक्षित राहतील अशा आशयाचं आपण पत्र दिलं, पण त्याच्यावर अजून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही। जर कारवाई केली नाही तर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, यासाठी आमचा सगळ्यात मोठा अट्टास आहे। आणि दुसरा विषय आमचा आहे टोल आहे, रोड टोलचा। त्या रोड टोलच्या विषयावर आमचं म्हणणं आहे की नो सर्व्हिस नो टोल, म्हणजे जर रस्ता अजूनपर्यंत पूर्ण नसेल, वेळेत आम्ही पोचत नसेल, वेळेत आमचं इंधन वाचत नसेल तो नो सर्व्हिस नो टोल, टोल नाक्यावर तात्काळ बंदी आणावी, रस्ता पूर्ण करावा आणि टोल चालवावा। आभार मानतो। आज माझ्याकडं बापूंकडे पाहून परत आपले जे नेते आहेत विषय हे यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते असतील, माझे कार्यकर्ते यांचे बी स्वागत करतो आणि एवढंच सांगेन की आता आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आता आपले 16 ते 17 अध्यक्षपद आपण जाहीर केलेलं बापूंनी, पण येत्या या 5-6 दिवसात या 17 शाखा ओपनिंग होत्या हे मी दाद देतो आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगतो की आज जबाबदारी दिली तर आपण थांबायचं नाही, आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि येणाऱ्या 17 तारखेला आपण ताकदीने सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठ्या पद्धतीचं 27 तारखेला कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयाबाहेर मी शब्द देतो बापू की चांगल्या प्रकारे मोठं वादळ आपल्या 2000 लोक टार्गेट आपण सगळे मिळून आज ताकदीने आपण आंदोलन करायचं आहे, एवढंच सांगतो। हे प्रसाद गाडगे कोण आहे? प्रसाद गाडगे नाव काढा घ्यायचं बघा